हॅलो एव्हरीवन. आज आपण खूप सिम्पल पण पॉवरफुल गोष्ट समजून घेणार आहोत. व्हॉट गॉड टीचेस अस अँड व्हॉट गॉड डज नॉट टीच अस. कारण स्पिरिच्युअलिटी म्हणजे अंधविश्वास नाही आहे, ती क्लॅरिटी आहे, ती स्पष्टता आहे. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट गॉड टीचेस अस. लव. देव आपल्याला प्रेम करायला शिकवतो निस्वार्थपणे, फक्त कुटुंबापुरतं नाही तर प्रत्येकासाठी, कारण प्रेम जोडतं, तोडत नाही. नेक्स्ट आहे पेशन्स. देव आपल्याला संयम शिकवतो. सगळं आपल्या वेळेनुसार होत नाही, पण योग्य वेळेनुसार नक्कीच होतं. डिले म्हणजे डिनायल्स नाही आहेत, ते प्रिपरेशन असतं. नेक्स्ट आहे स्ट्रेंथ. देव आपल्याला स्ट्रॉंग बनवतो. तो अडचणी काढून टाकत नाही, तो आपल्याला त्या हँडल कशा करायच्या हे शिकवतो. देव सत्य शिकवतो. सोपं नसतं पण शांतता देणारं असतं. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट गॉड डज नॉट टीच अस. गॉड डज नॉट टीच अस द फिअर. जर तुमची श्रद्धा भीतीवर आधारित असेल तर ती श्रद्धा नाही आहे. देव भीती देत नाही, तो विश्वास देतो. जेलसी अँड कंपॅरिझन. देव कधीच तुलना शिकवत नाही. कंपॅरिझन आपला आनंद घेतो. देव आपल्याला शांतता देतो. नेक्स्ट आहे इगो. अहंकार म्हणतो मी मोठा आहे, मी श्रीमंत आहे, मीच सुपिरियर आहे. पण देव म्हणतो शांत राहा आणि नम्र राहा. हर्टिंग अदर्स. देव कधीच इतरांना दुखवायला शिकवत नाही, कारण जे आपण देतो तेच परत येतं. एक साधा रूल लक्षात ठेवण्यासारखा आहे. जे तुम्हाला शांतता देतं ते देवाकडून आहे, जे तुम्हाला अस्वस्थ करतं ते अहंकारातून आलेलं आहे. सो देव कुठे आहे? मंदिरात ऑफकोर्स आहे, पण फक्त तिथेच नाही आहे. तो आहे आपल्या डिसिजन्समध्ये, आपल्या व्हॅल्यूजमध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये. जेव्हा आपण प्रेम निवडतो, जेव्हा आपण संयम निवडतो, जेव्हा आपण ह्युमिलिटी निवडतो, तेव्हा आपण देवाच्या शिकवणीनुसार जगत असतो. सो गॉड इज नॉट इन व्हॉट वी से, ही इज इन हाऊ वी लिव्ह. थँक यू.